माझा त्या भोंदूबाबाशी काहीही संबंध नाही, मी त्याला ओळखत नाही. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी हे वाक्य अनेकदा म्हटलं. पण जशी जशी चौकशी पुढे सरकू लागली तसं या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. ज्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून संबोधलं जात होतं त्यांच्याशी संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या रुपाली चाकणकर या अशोक खरात सोबत तब्बल 3 दिवस गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या अशी माहिती समोर आली आहे. आणि आता गुवाहाटी म्हटलं की अनेकांना तो प्रसिद्ध व्हिडिओ आठवत असेल. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. पण नेमकं प्रकरण काय होतं? रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीला नेमकं कशासाठी गेले होते ह्याचं कारण आता समोर येऊ लागलंय. तारीख होती 28 ऑगस्ट 2020 ते 30 ऑगस्ट 2020. त्या काळात गुवाहाटी एका डायलॉगमुळे प्रचंड चर्चेत होतं. ज्या गुवाहाटीची चर्चा महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या वेळी झाली त्याच गुवाहाटीत अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर या देखील वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही रॅडिसन ब्लू हॉटेल गुवाहाटी येथे थांबले होते असं सांगितलं जात आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की तिथे नेमकं काय घडलं होतं? गुवाहाटी हे शहर नवग्रह पूजेसाठी आणि कामाख्या मंदिरसाठी प्रसिद्ध मानलं जातं. त्यामुळे ग्रहदोष निवारण आणि विशेष पूजा अर्चेसाठी ही भेट झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना आध्यात्मिक गुरु म्हटलं होतं. मात्र सध्या सुरू असलेल्या चौकशीमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांची कसून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान विरोधकांनी आधीपासूनच रुपाली चाकणकर यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती आणि आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक अफरातफरीचे आरोप असलेल्या या प्रकरणात आता ईडी त्यांची चौकशी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुवाहाटी दौरा, हॉटेलमधील वास्तव्यासंबंधीचे तपशील, अशोक खरात यांच्याशी असलेले संबंध आणि आता ईडीची एंट्री या सर्व घडामोडींमुळे रुपाली चाकणकर यांच्या भोवतीचं संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आता पुढे चौकशीतून नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रुपाली चाकणकर यांचा वेढा आता चहूबाजूंनी आवळला जात असल्याचं चित्र दिसत आहे. हा संबंध केवळ आध्यात्मिक होता की यामागे काही मोठे आर्थिक व्यवहार दडले आहेत याचं उत्तर येत्या काळात समोर येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.